नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अतिवृष्टीमुळे रखून गेल्या आहेत, त्यांच्यासाठी राज्य सरकारने मोठी मदत जाहीर केलेली होती. दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय जी.आर. जारी करण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 45,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. सध्या याच मंजुरीमध्ये निधीच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून या मदतीचा लाभ कोणत्या विभागातील आणि किती शेतकऱ्यांना मिळणार याबाबत सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. शासन निर्णयानुसार मदतीचा तपशील. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय मंजूर केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, मदतीची रक्कम 45,000 प्रति हेक्टर मर्यादिता. तर आता मर्यादा ही आता 2 हेक्टरीच्या मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त 90 दिली जाणार आहे. लाभार्थी या अनुषंगाने 15 ते 16,000. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एकूण 123.44 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. प्रक्रिया सुरू. 17 ऑक्टोबरला हा निधी मंजूर झाला असला तरी आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील लाभार्थी शेतकरी. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या मात्र शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई मिळण्यास विलंब झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी, महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्याच्या विधानसभेच्या पूर्ण सभेत राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यासाठी 666 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. या महत्त्वपूर्ण मंजुरीमुळे राज्यातील 10 लाखांहूनही अधिक शेतकरी बांधवांना लवकरच मदतीचे वितरण केले जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.